Yeah. So let's go and let's begin with the new thing and we will know about the नगर पंचायत. आणि आता आपण नगर पंचायत कसे आहेत आणि नगर पंचायतचे काय त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, the नगर पंचायत, the all village that are in the process of becoming the town have the nagar panchayat, and we see the some areas which is neither fully rural or fully urban. In such areas, the local government body is nagar panchayat. As with other local bodies, the elections to the nagar panchayat and held every 5 years. The election members or elected members choose a president and the vice president among with themselves. तर बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, and all the local government bodies have carried of the some essential function. What? Okay, तो ठीक है. This is the thing. अपन इस पॉइंट के बारे में हम लोग बात करने वाले हैं. ठीक है, हम लोग करेंगे. ओके, तो देखो, नगर पंचायत म्हणजे काय? नगर पंचायत कुठे असते? तर नगर पंचायतमध्ये जे छोटे गावं शहरामध्ये कन्व्हर्ट होतात, म्हणजे छोट्या आपण काय म्हणू शकतो, आपण निम शहरामध्ये नेम शहरमध्ये जे कन्व्हर्ट होतात आहे, त्यांना आपण काय म्हणूया, त्या ठिकाणी किंवा त्या जागेमध्ये नगर पंचायत असते. त्या जागी काय असते? नगर पंचायत असते. तर नगर पंचायत हे काय करते? नगर पंचायत बघा, द विलेज दॅट आर इन द प्रोसेस ऑफ बिकमिंग द टाउन. म्हणजे काय? की जे खेड किंवा जे गाव शहर होण्याच्या प्रक्रियेस बघ, शहर होण्याच्या प्रक्रियेत जे गावे असतात, तेथे नगर पंचायत असते. म्हणजे बघा, किंवा आपण बघू शकतो, की काही असे शहर, की जे पूर्णतः किंवा असे छोटे गाव किंवा असे मोठे गावं, जे पूर्णतः शहर पण नसतात आणि पूर्णतः गावही नसतात. जे पूर्णतः शहरही नसतात आणि पूर्णतः गावही नसतात. तर त्या ठिकाणी किंवा त्या त्या अ, त्या जागेवरती किंवा त्या ठिकाणी काम कोण करत असतात? त्या ठिकाणी नगरपंचायत काम करत असतात आणि नगरपंचायतमध्ये सुद्धा दर 5 वर्षांनी इलेक्शन होत असतात. दर 5 वर्षामध्ये निवडणूक होत असतात आणि जेवढे लोकं निवडलेले आहेत, ते काय करतात? नगर पंचायतचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आहे? त्यांचे ते निवड आपल्यामध्येच करून होतं. म्हणजे निवडलेले जे लोकं आहेत, ते निवडलेले लोकं आपल्यामधला एक अ, अध्यक्ष आणि आपल्यामधला एक सॉरी उपाध्यक्ष म्हणून आपली नेमणूक करत असतात. त्याची आपली नेमणूक करत असतात. बघा, तर अशा प्रकारे नगर पंचायत हे काम करत असतं. आता आपण बघूया पुढचं. पुढचं आहे म्युनिसिपल म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे काय? नगर परिषद. नगर परिषद म्हणजे काय? ते आपण बघणार आहोत. तर बघा, नगर परिषद म्हणजे काय? द म्युनिसिपल काउन्सिल इस द लोकल गव्हर्नमेंट बॉडी फॉर द स्मॉल सिटीज. द इलेक्शन टू द काउन्सिलिंग are held every 5 years, and the elected representative functions as the council, or we can say the councillors. And as per the recent changes in the act relating the municipal corporation, the counseling, sorry, corporation and counseling, the president is elected directly by the people, and there is the provision to hold the election of the president simultaneously with the जनरल इलेक्शन ऑफ द काउन्सिल. तर बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला आपण एक रीड करून घेऊया पूर्ण आणि पूर्ण रीड केल्यानंतर आपण पुन्हा बघूया. तर बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितलं नाही, ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं नगर परिषदेमध्ये बघा, लहान शहराच्या परिषदेसाठी हे स्थानिक शासन निर्माण केलेले असते आणि नगर परिषद निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडणूक आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणजे काउन्सिलर्स आपण जे बोललेले नगरसेवक म्हणून काम करत असतात. ते आपल्यापैकी एखादी और एकच अध्यक्ष और एकाची अध्यक्ष म्हणून निवड करत असतात. त्यांना नगराध्यक्ष असे मानले जाते. तर बघा, तर दिस इज द थिंग. ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं? द काउन्सिलर्स. तर काउन्सिलर्स आपण जे बेसिकली बोलत होतो ते म्हणजे कोण? नगरसेवक. तर बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितलं? जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर परिषदमध्ये काय असतं? ते छोटे शहर, छोट्या शहरांमध्ये काम करायचं काम किंवा छोट्या शहरामध्ये जे काही म्हणजे लक्ष किंवा छोट्या शहरांचं काम कोण करत असतं? म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद हे छोट्या शहराचं काम करत असतात आणि छोट्या शहराचे काम, तर छोट्या शहराचे कामामध्ये काम करण्यासाठी बघा, तिथे सुद्धा प्रत्येक 5 वर्षामध्ये काय होत असते? प्रत्येक 5 वर्षामध्ये इलेक्शन्स हे होत असतात आणि तिथल्या इलेक्शन्समध्ये काय निवडले जातात? तर काउन्सिलर्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना आपण काउन्सिलर्स असं म्हणत असतो. म्हणजे काय? नगरसेवक असं म्हणून त्यांना त्यांचे ते काम करतात. नगरसेवक म्हणून ते काम करतात किंवा नगरसेवक म्हणून आपण त्यांना ओळखत असतो आणि त्या नगरसेवकांपैकी एक तो माणूस निवडतात आणि तो नगराध्यक्ष असतो आणि ते एक माणूस निवडतात त्याला नगराध्यक्ष असं म्हणत असतात. तर बघा, द प्रेसिडेंट ऑफ म्युनिसिपल काउन्सिल
म्हणजे काय नगराध्यक्ष is the chairman of all its meeting and he controls the working of council and they keep the watch on the financial administration of the council. In the absence of the president, the vice president looks after the work आफ्टर द वर्क ऑफ काउन्सिल. म्हणजे काय की नगराध्यक्ष असतो, नगराध्यक्ष असतो तो काय करत असतो प्रत्येक एक मीटिंग म्हणजे प्रत्येक जी परिषद भरते त्या परिषदेचा तो एक सर्वात प्रथम तो तर अध्यक्ष असतो आणि प्रत्येक एक काम करतो म्हणजे नगर परिषदेचा म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा म्युन्सिपल काउन्सिल सॉरी मेरे बार बार कॉर्पोरेशन मुंह से निकल रहा है तो नगर परिषद म्हणजे म्युन्सिपल काउन्सिलिंग का सब काम कौन करता है द प्रेसिडेंट ऑफ म्युन्सिपल काउन्सिल. म्हणजे काय नगर परिषदाचा प्रत्येक एक काम कोण करत असतो नगराध्यक्ष. आणि नगराध्यक्ष कोणते कोणते काम करतो नगराध्यक्ष जे काही पैशाची देवाणघेवाण आहे किंवा आपण बोलतो काम करायला नियम करत असतो आणि तो प्रत्येक एक आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष हा लक्ष ठेवत असतो. आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष हा लक्ष ठेवत असतो. म्हणजे द president looks at and president control all the financial activities of the nagar of the municipal counciling and in the absence of the president आणि म्हणजे काय की नगराध्यक्षाच्या रजेमध्ये गैरहजेरीमध्ये आपण बोलतो उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहत असतो. म्हणजे बघा इन द absence of this the vice president looks after the work of the counseling. नंतर बघा there are the some functions that are binding on the country. They are known as the obligatory functions. For example, lightning of the public streets, providing drinking water, public hygiene, sewage dispose, registration for birth, date and marriage, etc. म्हणजे बघा हे जे काही काम आहेत हे नगर परिषदेला करायचेच आहे बंधनकारक आहे. दे आर ऑब्लिगेटरी मीन्स वॉट दे आर बंधनकारक. म्हणजे कोणते कोणते रस्त्याला दिवाबत्तीची सोय करणे मीन्स लाइटनिंग द स्ट्रीट, पाणी पुरवठा, ड्रिंकिंग वॉटर और ड्रिंकिंग वॉटर आणि नंतर स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता व मल निसारणाची व्यवस्था करणे मीन्स वॉट की द सेटलमेंट ऑफ द सीवेज और द वी कॅन से द सीवेज डिस्पोजल. नंतर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ डेट अँड मॅरेज म्हणजे कोणाचं लग्न झालंय किंवा कोणाचं जन्म मृत्यू विवाह याची नोंदणी ठेवण्याचे काम कोण करत असतं नगर परिषद करत असतं आणि ते त्यांच्यावर बंधनकारक काम असतं. ते त्यांच्यावरती बंधनकारक काम आहे म्हणजे हे त्यांना काम करायचंच आहे. हे काम त्यांना करायचंच आहे. राइट. तर आता आपण बघूया द म्युनिसिपल कॉन्फरन्स ऑल्सो द ट्रायज टू प्रोव्हाइड द ॲडिशनल फॅसिलिटीज टू द पीपल अँड दिस फंक्शन्स आर नोन ॲज दी discretionary functions. The planning new public road and acquiring the necessary land and and improving the conditions of slums, creating public gardens and parks, providing security shelter for cattle are some of the discretionary functions of the municipal counciling. म्हणजे बघा म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषदेत कोणते कोणते काम आहे नगर परिषदेत तर हे तर काम हे महत्वाचे आहेत परंतु त्यांच्यासोबत रोड बांधणे चांगलं आणि नवीन पब्लिक गार्डन सार्वजनिक गार्डन सार्वजनिक बागा किंवा सार्वजनिक उद्याने यांची बांधणी करणे नंतर गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे म्हणजे कॅटल्स म्हणजे काऊस वगैरे तो प्रोव्हाइडिंग द शेल्टर फॉर सच कॅटल्स ॲज वेल ॲज दे सेटलमेंट ऑफ स्लम म्हणजे काय झोपडपट्टी गलिच्छ त्यांच्या वस्त्यांनी सुधारणा करणे आणि प्लस सार्वजनिक बागा हे निर्माण करणे अशा प्रकारचे कामं ते करत असतात आणि प्लस नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी किंवा सार्वजनिक रस्त्यांची आखणी किंवा न्यू रोड्स टू डेव्हलप द न्यू रोड्स दे अक्वायर दी लँड टू डेव्हलप और टू वी कॅन से टू बिल्ड द न्यू रोड दे अक्वायर दी लँड म्हणजे जमीन मिळवण्याचे काम सुद्धा ते करत असतात. ते जमीन मिळवण्याचे काम सुद्धा ते करत असतात. बघा सार्वजनिक रस्त्याची आखणी व त्यासाठी जागेचे संपादन करणे म्हणजे ती मिळवणे ते सुद्धा मिळवण्याचे काम ते करत असतात. बघा अशा प्रकारचे ते काम करतात म्हणजे बेसिकली ते काय करत असतात तर पाणी पुरवठा करणे राईट. सो वॉटर सप्लाय देन वी कॅन से द लाइटनिंग द स्ट्रीट lighting the street. Then we can say the public hygiene. Nantar sewage disposal, registration of birth, death, and marriage. So these are the functions they are doing. But with this त्यांच्यासोबत ते काय करत असतात त्यांच्यासोबत ते
बाग बगीचे बांधणे. नंतर आपण बघू शकतो की जागा जागा मिळवणे, नवीन रोड बांधण्यासाठी, नवीन रोड, नवीन रस्ते बांधण्यासाठी जागा मिळवणे. त्यानंतर तर आपण तिने बघू शकतात की आपण स्कीम शेल्टर्स वगैरे कॅटर, सिक्युअर सात ह्याची पण बनवली गेली. या हे मिळवणे. नंतर पब्लिक गार्डन आहे. पब्लिक गार्डन बनवणे. त्यासोबत पब्लिक गार्डन म्हणजेच बाग बगीचा ह्याचे निर्माण करणे. असे काही कार्य कोण करतं? म्युनिसिपल काउन्सिल हे करत असतात. तर बघा, डू यू नो द एव्हरी म्युनिसिपल काउन्सिल देअर इज अ चीफ ऑफिसर अँड ही इम्प्लिमेंट द डिसिजन टेकन बाय द म्युनिसिपल काउन्सिल अँड देअर इज अ सेव्हरल ऑफिसर हू असिस्ट हिम. तर बघा, तर अशा प्रकारचे काही म्युनिसिपल काउन्सिल असतात. म्हणजे प्रत्येक एका म्युनिसिपल म्हणजे प्रत्येक नगर परिषदेमध्ये एक मुख्य अधिकारी असतो. तो नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयाची तो अंमलबजावणी करतो आणि त्याची मदत करण्यासाठी काही अधिकारी नेमलेले असतात. त्याची मदत करण्यासाठी सो देअर आर द सम सेव्हरल ऑफिसर्स हू असिस्ट हिम. तर हू असिस्ट हिम. तर बघा, नेक्स्ट आपण बघूया. तो व्हॉट आर द मेन सोर्स ऑफ रेव्हेन्यू ऑफ म्युनिसिपल काउन्सिलिंग. म्हणजे म्युनिसिपल काउन्सिलिंगला पैसा कुठून भेटत असतो? तर ते बघा. आपण प्रत्येक जण काय करत असतो, प्रत्येक जण म्हणजे आपले आई-वडील, आपण तर नाही सध्या, आपण आपले आई-वडील ते काय करत असतात, इन्कम टॅक्स, नंतर इन्कम टॅक्स भरत असतात. घराचा पगार वगैरे याच्यावर इन्कम टॅक्स ते बेसिकली भरत असतात. तर टॅक्स भरत असतात. टॅक्स म्हणजे काय? प्रॉपर्टी टॅक्स, एज्युकेशन टॅक्स, वॉटर टॅक्स, टॅक्स ऑफ मार्केट. तर अशा प्रकारचे वेगवेगळे टॅक्स ते आपण सगळेजण हे भरतच असतो. प्रत्येक जण भरतच असतो. म्हणजे प्रत्येक एक भारताचा नागरिक हा टॅक्स भरत असतो. बघा, या टॅक्सवरूनच काय होत असतं, आपला जे कामकाज आहे म्हणजे रस्ते बांधणे, पूल बांधणे, बांध बांधणे, वीज निर्मिती हे सगळे काम त्या पैशानी होत असतात. बघा, तर बघा, द सोर्स ऑफ रेव्हेन्यू ऑफ द म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे पैशाचा साठा कुठून होतो? म्हणजे नगर परिषदला पैसा कुठून भेटतो? तर बघा, प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे काय? प्रॉपर्टी टॅक्सला आपण बोलू शकतो की घरपट्टी, नंतर शिक्षण कर, एज्युकेशन टॅक्स, पाणीपट्टी, वॉटर टॅक्स, बाजारावरील टॅक्स, मार्केट टॅक्स, नंतर राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान म्हणजे त्यासोबतच द ग्रँट फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे काय, फक्त हे तर टॅक्स ऑन मार्केट, वॉटर टॅक्स, एज्युकेशन टॅक्स हे टॅक्स तर त्यांना भेटतच असतात. परंतु जो स्टेट गव्हर्नमेंट असतो म्हणजे जे राज्य सरकार असतो त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्याकडून सुद्धा त्यांना रेव्हेन्यू हा भेटत असतो. त्यांच्याकडून सुद्धा त्यांना पैसे हे भेटतच असतात. तर बघा, पुढचा एक सेशन बघूया. द अपील फ्रॉम द म्युनिसिपल काउन्सिलिंग. द कॉलिंग ऑल cities to take the following measures and stop the breeding mosquitoes and the curb spread of the dengue. So do not stack old trees and the coconut shells and the empty cans of or boxes on your terrace around your house or around your house. And in case of persistent fever, गो टू द डॉक्टर विदाऊट द डिले अँड कीप द सराउंडिंग क्लीन. म्हणजे बघा, म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर परिषदेने काय केलेलं की डेंग्यू पसरू नये आणि तो थांबावं, डेंग्यू पसरू नये आणि त्याला थांबावं आणि त्याला आळा लागावं यासाठी काही मेजर्स म्हणजे काय, की काही उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. तर ते कोणते-कोणते, की कुठे टायर किंवा बॉक्सेस किंवा झाड किंवा कोकोनट म्हणजे नारळ. बघा, नारळ पाणी पितो आणि नारळ तिथंच ते फेकून देतात. त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये पाणी जमा होऊ नये असं, किंवा कूलर आपण बोलतो बेसिकली कूलरमध्ये पाणी जमा होऊ नये ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर प्लस आपल्याला जर थोडाफार तरी ताप असेल तर आपल्याला म्हणजे डिले न करता म्हणजेच आपल्याला उशीर न करता आपल्याला डॉक्टरला सांगितलं पाहिजे आणि की मला ताप आलाय म्हणून. आणि प्लस आपला जो आजूबाजूचा एरिया, आपला जो सराउंडिंग आहे, तो आपल्याला क्लीन ठेवला पाहिजे आणि ठेवायला हवा. तर बघा, पुढचं आपण बघूया म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर आपण बघितलं म्युनिसिपल काउन्सिलिंग जो एका छोट्या गावामध्ये किंवा छोट्या नगरामध्ये काम करत असतो. आता आपण बघत आहोत म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा मोठ्या शहरामध्ये काम करत असतं. म्युनिसिपल कॉर्पोरेशन हा मोठ्या शहरामध्ये काम करत असतात. बघा, तर कोणते-कोणते काम आहेत ते पण आपण बघूया आणि ते काय-काय काम करतो ते पण सुद्धा आपण बघणार आहोत. लेट्स गो. तर बघा, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, द लोकल बॉडीज that provide the different services to the people in the big cities is called the municipal corporation. म्हणजे अशी स्थायिक संस्था जी मोठ्या शहरातील लोकांना सर्व्हिस किंवा वेगवेगळी सेवा प्रदान करत असते. त्यांना आपण नगर किंवा महानगरपालिका असं बोलत असतो किंवा महानगरपालिका आपण त्यांना बोलत असतो. बघा, महानगरपालिका आपण त्यांना बोलत असतो.
तर बघा, महाराष्ट्रातल्या प्रथम मुंबई इथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली होती. तर बघा, द फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज इन महाराष्ट्र वॉज एस्टॅब्लिश इन मुंबई. आपल्याला माहिती आहे मुंबई केवढं मोठं शहर आहे आणि त्याच्यामध्ये लोकही किती राहतात ते आपल्याला माहिती आहे आणि का राहतात आपल्याला माहिती आहे. ते उद्योगधंद्यासाठी, कामं करण्यासाठी ते राहत आहेत आणि ते आणि अजूनही सुद्धा मुंबई या शहरामध्ये खूप लोक हे बाहेरून येत आहेत कामकाजाच्या शोधासाठी. तर बघा, तर आता पुढे बघूया. द टोटल नंबर ऑफ मेंबर इन द म्युनिसिपल कॉर्पोरेशन आर डिटरमाइंड सो or determined so as to be the as per the proportion in the population in the city. म्हणजे बघा, त्या शहरामध्ये किती लोक आहेत किंवा त्या शहरामध्ये किती लोक आहेत त्याच्यावरती किंवा त्याच्या अनुसार म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये किती लोक असणार किंवा किती लोक मेंबर असणार हे डिटरमाइन केलेलं असतं. म्हणजे महानगरपालिकामध्ये किती लोक असणार हे डिटरमाइन कसं केलेलं असतं, त्या शहरातले किती जनसंख्या आहे, त्या शहरामध्ये किती जनसंख्या आहे हे बेसिकली त्याच्यावरती निर्धार असतो. तर बघा, द इलेक्शन्स ऑफ द कॉर्पोरेशन आर हेल्ड एव्हरी 5 years. The elected member are known as the corporator. The elected member is known as the corporator and they elect the mayor and the deputy mayor from among themselves, and the mayor is considered to be the first citizen of the city. तर बघा, he presides overall a meeting of the corporation. The many important issues regarding the cities are discussed. The decision regarding the development of the cities are made in the general body meeting of the corporation. तर बघा, बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की बेसिकली त्यांनी आपल्याला सांगितलं की ओके. सो बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलं, शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकाच्या एकूण संस्थांचे निश्चय आणि दर 5 वर्षामध्ये म्हणजे एव्हरी 5 इयर त्यांचे इलेक्शन होत असतात आणि एव्हरी 5 इयरच्या इलेक्शनमध्ये बघा, एव्हरी 5 इयर्समध्ये निवडून आलेल्या लोकांना नगरसेवक असे म्हणतात. तर नगरसेवक असे म्हणतात की प्रतिनिधी नगरसेवक असतात आणि ते आपल्यापैकी एकाची महापौर आणि उपमहापौर ह्याची निवड करतात. व्हॉट दे डू बघा, द कॉर्पोरेटर्स बेसिकली नगरसेवक आणि ते काय करतात, मेयर आणि ते व्हाईस मेयर और द डेप्युटी मेयर आपण त्याला बोलवतो. डेप्युटी मेयर ते आपला निवडत असतात. म्हणजे आपल्यापैकी म्हणजे बघा, समजा की जर 5 जण हे असेल, व्हॉट वी कॅन से कॉर्पोरेटर असतील, म्हणजे 5 जण जर नगरसेवक असतील, 5 पैकी 1 हा मेयर आणि दुसरा आपण काय म्हणत होतो, की डेप्युटी मेयर हा बनतो. म्हणजे एक महापौर आणि दुसरा उपमहापौर हे बनत असतात आणि महापौर हा प्रत्येक एका मीटिंगचा म्हणजे त्यांच्यामध्ये जी काही सभा होईल, त्या प्रत्येक एका सभेचा तो कोण असतो, अध्यक्ष असतो आणि त्याला तिथं हजर राहणं हे कंपल्सरी असतं. कारण नगरासंबंधित जे काही डिसिजन किंवा महानगरासंबंधित जे काही मोठ्या शहरासंबंधित विकासाच्या कामासंबंधित जे काही निर्णय आहे तो घेत असतो आणि सोबत जनरल बॉडी मीटिंग ऑफ द कॉर्पोरेशन. तर बघा, शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातात. आणि तसेच सर्वात मोठे महानगरपालिकेचा सर्वसाधारणपणे सभेत शहराच्या अनेक प्रश्नांचा आणि महानगरपालिका सभेचा तो अध्यक्ष असतो आणि सर्वात पहिले मेयर इज दी मेयर इज कन्सिडर ॲज दी फर्स्ट सिटिझन ऑफ दॅट सिटी. म्हणजे बघा, फर्स्ट सिटिझन ऑफ दॅट सिटी म्हणजे काय, की त्या शहराचा पहिला नागरिक म्हणून महापौरकडे बघण्यात येतो. त्या शहराचा पहिला नागरिक म्हणून महापौरकडे बघण्यात येत असतो आणि तो महिला नागरिक म्हणून बोलतात. जसं बघा, देशाचा पहिला नागरिक कोण असतो? देशाचा पहिला नागरिक हा प्रेसिडेंट म्हणजे कोण? राष्ट्रपती असतो. आपला भारत देशाचा पहिला नागरिक कोण आहे? भारत देशाचा पहिला नागरिक हा प्रेसिडेंट असतो. म्हणजेच काय? राष्ट्रपती हे असतात. त्याचप्रमाणे आपल्या मोठ्या शहरांचा म्हणजे काय? जिथे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे म्हणजे जिथे महानगरपालिका आहे, तिथला पहिला नागरिक हा तिथला पहिला नागरिक हा महापौर म्हणजेच काय? मेयर हा असतो. आता बघा, नेक्स्ट थिंग, अकॉर्डिंग टू द चेंजेस introduced in the election process of the municipal corporation, the multi-member ward are created. From each ward, not less than 3 or not more than 5 members are elected. The voter can cast as many votes in the number of the members to be the elect from the ward. Thus, the voter can cast the 4 votes if the 4 members are to be elected from the ward. म्हणजे बघा, नवीन आपण आपण बघू शकतो
आता ओके. आपण बघू तर नवीन जर हे असेल, नवीन रूलनुसार काय झालेलं आहे, की नवीन रूलनुसार आपण बघितलं, की महानगरपालिकामध्ये एक छोटे-छोटे मल्टी वॉर्डचे सिस्टम निर्माण झालेले आहे. मल्टी वॉर्डमध्ये बघा, आपण बेसिकली बघतो आपलं वॉर्ड किंवा वॉर्ड किंवा ब वॉर्ड. तर हे वॉर्ड्स आपल्याला बनलेले आहेत किंवा आपण बोलतो, की आपला वॉर्ड नंबर किती आहे? वॉर्ड नंबर आपण 56, 57 ह्याच्यामध्ये कारण बघा प्रत्येक एका वॉर्डमध्ये कोण असतो? कॉर्पोरेटर असतो. किंवा मल्टी वॉर्डमध्ये कॉर्पोरेटर हा काम करतच असतो. म्हणजे बघा हां, काम करत असतो. म्हणजे तो काम करत असतो दॅट वी विल लूक ॲट. म्हणजे आपण बघूया कसं आणि काय. ओके. म्हणजे काय की इलेक्शन प्रोसेसमध्ये निवडणुका प्रोसेसमध्ये जे काही आलेले बदल आहेत, त्या बदलामध्ये आपण बोलतो की मल्टी मेंबर म्हणजे एकाच वॉर्डमधून मल्टी मेंबर्स हे येऊ शकतात. मल्टी म्हणजे खूप असे मेंबर्स हे एका वॉर्डमधून येऊ शकतात, राइट? म्हणजे इलेक्शनसाठी येऊ शकतात असं त्यांनी बोललं. परंतु ते कसे असले पाहिजे? दे आर नॉट लेस दॅन 3 म्हणजे 3 पेक्षा कमी नको आणि 5 पेक्षा जास्त नको. बघा, प्रत्येक एका वॉर्डमधून 3 पेक्षा कमी आणि 5 पेक्षा जास्त असले असं म्हणजे त्याप्रमाणे एक गणित त्यांनी दिलेलं आहे. द वोटर कॅन कास्ट ॲज मेनी व्होट्स ॲज द नंबर ऑफ मेंबर टू बी इलेक्टेड फ्रॉम द वॉर्ड. म्हणजे बघा, जे लोकं तिथे निवडले गेलेले आहेत किंवा जेवढे लोकं निवडणुकीसाठी उभे झालेले आहेत, त्यांच्यापैकी किती म्हणजे अ, कमीत कमी कास्ट ॲज मेनी व्होट्स म्हणजे तो जास्त व्होट्स करू शकतो. जास्त व्होट्स करू शकतो. थस द वोटर कॅन कास्ट द 4 व्होट्स इफ द 4 मेंबर्स आर टू बी इलेक्टेड फ्रॉम द वॉर्ड्स. म्हणजे बघा, त्यांनी काय सांगितलंय, की वोटर म्हणजे जे आपण सामान्य माणसं, ते काय तो काय करू शकतो, तो जर आपल्या नगरामध्ये किंवा आपल्या वॉर्डमध्ये 4 जण जर उभे झालेले आहेत, 4 जण नगरसेवक किंवा कॉर्पोरेटर या अ, या ह्याच्यासाठी कॉर्पोरेटर या पदासाठी जर 4 जण मेंबर उभे आहेत, तर त्यांना आपण चौघांना वोट करू शकतो. अशा प्रकारचं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे इथे लिहिण्यात आलेलं आहे. बघा. सो धिस इज द थिंग म्हणजे बघा, प्रत्येक छोटे-छोटे वॉर्ड असतात बघा. प्रत्येक एका शहरामध्ये एक छोटे-छोटे वॉर्ड असतात. आपण वॉर्डचा जर आपण क्रमांक बघितला, की आपण बघू शकतो बेसिकली 56. सो व्हॉट इस 56? 64, 67 अशा प्रकारचे वॉर्डचे कॅल्क्युलेट झालेले असतात. आपण आपल्या एरियामध्ये किंवा आपला एरिया कोणत्या वॉर्डमध्ये येतो हे बघणं आपल्याला निश्चित आहे. राइट? हे आपल्याला कळणं निश्चित आहे आणि त्या वॉर्डमधून बघा 3 पेक्षा कमी नसले पाहिजे आणि 5 पेक्षा जास्त नसायला हवे. तसे मेंबर तिथे उभे राहू शकतात. म्हणजे एकाच वॉर्डमधून मल्टी मेंबर्स कॅन वी कॅन से मल्टी मेंबर्स कॅन टेक आपण एक मल्टी मेंबर्स कॅन स्टँड फॉर दे कॅन पार्टिसिपेट इन द इलेक्शन म्हणजे मल्टी मेंबर्स आपले इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि त्यांच्यापैकी जर 4 जण असतील, तर चारहींनाही आपण वोट देऊ शकतो किंवा आपल्याला एकालाच द्यायचं असेल, आपण एकालाच देऊ शकतो आणि जर आपल्याला 4 जणांना किंवा चारहींना द्यायचं असेल, तर आपण चारहींना देऊ शकतो किंवा आपल्याला दोघांना द्यायचं असेल, दोघांना सुद्धा वोट आपण देऊ शकतो. म्हणजे मल्टी वोट आपण करू शकतो बेसिकली. तर बघा, द कमिटी ऑफ द कॉर्पोरेशन. द कॉर्पोरेशन कॅरीज आउट द वर्क थ्रू द डिफरंट कमिटीज. सम इम्पोर्टंट कमिटीज आर द एज्युकेशन कमिटी, हेल्थ कमिटी एंड द ट्रान्सपोर्ट कमिटी. म्हणजे बघा, द कॉर्पोरेशन असणारे वेगवेगळ्या कमिटी थ्रू वेगवेगळे काम करत असतात. म्हणजे कोणते-कोणते? एज्युकेशन कमिटी म्हणजे शिक्षण आपण बोलतो शिक्षण कमिटी, शिक्षण समिती, नंतर आपण बोलतो आरोग्य समिती, नंतर परिवहन समिती म्हणजे ट्रान्सपोर्ट कमिटी आणि वी कॅन से द आरोग्य म्हणजे हेल्थ कमिटीमध्ये आपण बोलू. ज्याप्रमाणे आपण आता कोरोनामध्ये बघितलं होतं, की आपल्याला जर आपण कोरोना आढळल्यावर आपल्याला बेसिकली कल्याण आता सध्या आपण राहणार के-डी-एम-सी म्हणून. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण राहतो. तर कल्याण डोंबिवलीमध्ये अ, क आपल्याला कल्याण डोंबिवली थ्रू आपल्याला फोन येणार. आपल्याला इलाज कसं करायचं ते सांगणार. आपली काळजी घेण्यासाठी आपल्याला काय-काय केलं पाहिजे ते सांगणार आहे. प्लस गोळ्यासुद्धा आपल्याला प्रोव्हाईड केल्या जात असतात. अशा प्रकारची जी सेवा आहे, ती आपल्याकडे बघा हेल्थ कमिटी जे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची म्हणजे नगर परिषदेची जी जी आरोग्य समिती आहे, ती आरोग्य समितीकडे हे सगळे कामं होत असतात आणि परिवहन समितीमध्ये सुद्धा आपण बोलतो, ज्याप्रमाणे आपले बसेस वगैरे आहेत, की कल्याणचे बसेस वगैरे आहेत, ते आपण बोलतो आणि शिक्षण समितीमध्ये शाळा वगैरे हे चालवत असतात. तर बघा, आता महानगरपालिकेचे म्हणजे कोणाचे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कामकाज कसे चालतं ते आपण बघूया. द म्युनिसिपल कमिशनर
is the head of the administration of the corporation. He is the responsible for implementing the decision taken by the corporation. For example, if the corporation takes the decision for putting the ban on use no plastic bag, then the actual implementation of this policy is done by the commission. He also prepares the annual budget for the corporation and remain present of all the journal body meeting. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की बघा, महानगरपालिकेचा आयुक्त हा महानगरपालिका प्रशासनाचा प्रमुख असतो. म्हणजे वो दी कमिशनर और द वी कॅन से द कमिशनर municipal commissioner is the head of the administration of the corporation. Municipal commissioner is the head of the administration of the corporation. म्हणजे म्हणजे नगरपालिकेचा किंवा महानगरपालिकेचा कामकाज बघण्याचं किंवा कामकाज घडवून आणण्याचा किंवा त्याची अंमलबजावणीचे काम कोण करत असतो? ओके. आयुक्त हा करत असतो. तर बघा, ह्याने महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयाची ती अंमलबजावणी करत असतो. तो कॉर्पोरेशन व्हिचएव्हर द डिसिजन टेकन बाय द कॉर्पोरेशन हे इम्प्लिमेंट दॅट एव्हरीथिंग. फॉर एक्झाम्पल महानगरपालिकेने प्लास्टिकच्या पिशव्याचे वापर किंवा बंदी आणण्याचा निर्णय घेतला, तर त्याच्या प्रत्यक्षात अंमलबजावणी महानगरपालिकेचे आयुक्त करत असतो आणि महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तो तयार करतो व महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये तो उपस्थित राहतो. मीन्स व्हॉट की से द मेंबर्स वी कॅन से म्हणजे आपले जे मेयर्स वगैरे असतात किंवा व्हाईस मेयर आहे किंवा आपण हां, मेयर्स आपण बोलू बोलू शकतो किंवा डेप्युटी मेयर आहे. म्हणजे काय महापौर आणि उपमहापौर हे काय करतात, हे निर्णय घेत असतात. हे मीटिंग घेऊन प्रत्येक एक गोष्टीचे निर्णय करत असतात. परंतु ते निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम हे कोणाकडे असतो? त्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचं काम हे कमिशनरकडे असतो. कमिशनर ऑफ दी म्युनिसिपल कमिशनरकडे ते असतं. म्हणजे कोणाकडे असतो? आयुक्तकडे. महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे ते सगळे पॉवर असते आणि ते सगळे गोष्ट इम्प्लिमेंट करण्याचे त्याच्याकडे काम असतो. आणि तो प्रत्येक एक गोष्ट म्हणजे समजा जर आता महानगरपालिकेने किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने हे डिसिजन घेतलं, की आपल्याला आपल्या एरियामध्ये प्लास्टिक नकोय. तर त्या संबंधित असणारे प्रत्येक एक गोष्टीचे काम करायचं म्हणजे आता जर प्लास्टिक बॅन केलंय, आता प्लास्टिक बॅन करण्यासाठी आपल्याला काय-काय करावं लागेल? मग दुकानदाराला सांगावं लागेल, की प्लास्टिक तुम्ही वापरू नका किंवा नंतर दुकानदार जर प्लास्टिक तरी वापरू नका असा नियम काढला, तरी सुद्धा तो वापरत असेल, तर त्याला फाईन वगैरे बसवणे. अशा प्रकारचे सगळे कामकाज किंवा अशा प्रकारचे सगळे काम हे आपल्या कमिशनर मार्फत होत असत आता आणि फक्त एवढंच नाही, तर बघा एवढंच नाही तर तर महानगरपालिकाचा आपलं इयरली आपण बोलत होतो, की ही प्रिपेअर दी अॅन्युअल बजेट म्हणजे वार्षिक वार्षिक आपल्याला किती खर्च लागणार आहे किंवा काय होणार आहे, ह्या सगळ्यांचं कामकाज तो बघत असतो किंवा ह्याचा तो एक आराखडा तो बनवत असतो आणि एवढंच नाही, तो प्रत्येक एका जनरल मीटिंगमध्ये तो प्रेझेंट असतो. प्रत्येक एका जनरल मीटिंगमध्ये तो प्रेझेंट असतो. म्हणजे बघा, एवढंच नाही, तो वार्षिक अंदाजपत्रक तो निर्माण करत असतो. म्हणजे अॅन्युअल बजेट तो निर्माण करत असतो आणि प्रत्येक एका जनरल मीटिंग म्हणजे काय? प्रत्येक एका म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जनरल बॉडी मीटिंग म्हणजे प्रत्येक एक जनरल मीटिंगमध्ये तो म्हणजे काय निर्णय घ्यायचा आहे किंवा कशा प्रकारचे निर्णय, कोणत्या गोष्टी आपल्याला घडवायच्या आहेत. म्हणजे बघा, कुठे जर रोड बनवायचा आहे, कुठे रोड बनवायचा असेल किंवा आपण बोलत होतो, की कुठे वीज पोहोचवायची असेल किंवा पाण्याची अडचणी किंवा प्लास्टिक बॅन किंवा अशा प्रकारची कोणतीही जर गोष्ट असेल, त्या प्रत्येक गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन तर आपल्या ॲडमिनिस्ट्रेशन कडून होतच असतं. म्हणजे कमिशनर कडून तर होतच असतं. परंतु त्याचे जे निर्णय घेण्याचे जे मीटिंग असते, त्या मीटिंगमध्ये त्याला हजर राहणं म्युनिसिपल कमिशनर म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्ताला तिथे हजर राहणं हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे. तर बघा, आपण एक बघा ड्युरिंग सेशन आपण बघूया. द प्रपोर्शन ऑफ वुमन इन द टोटल पॉप्युलेशन इज नियरली हाल्फ, येट very few women are seen to take the part of the working in the government. The women handle the issue like food, energy, water every day as a part of their daily routine. But they had no say for the decision regarding those issues. A woman takes care of the water in the house, but she did not participate in the dealing with the water issues. With 50% reservation of the women in the local bodies, they now have got the opportunity for resolving the important issues. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर जे जे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर बघा, जे काही वुमन्स आहेत, जे काही बाया आहेत, जे काही फिमेल्स आहेत, जे काही बाया आपण बोलतो किंवा जे फिमेल आहे किंवा जे स्त्री आहे, ते स्त्री काय करू शकते? स्त्री हे 50% त्यांना रिझर्व्हेशन असल्या कारण म्हणजे 50% त्यांना आपण बोलतो
50% त्यांना राखीव जागा असल्या कारणाने ते या गोष्टीमध्ये म्हणजे पाणी म्हणजे महानगरपालिकेच्या गोष्टीमध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात आणि त्यांना करायला हवं. का बघा, कारण जे महिला आहेत, महिला म्हणजे आपले जे स्त्रिया आहेत, ते स्त्रिया काय करतात अन्न, इंधन, पाणी यांचे ते दररोज मॅनेजमेंट घरी करत असतात. दे ऑल्वेज हँडल द इश्यू लाइक फूड, एनर्जी अँड वॉटर एनर्जी डे. म्हणजे बघा, घरामध्ये जर कोणती लाईट चालू असेल तर लगेच बंद करते. घरामध्ये पाणी जर कमी आलं असेल तर त्याचं मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे ह्याचं सुद्धा आपली आई बघते. आणि त्यासोबतच जर घरामध्ये अन्न कमी असेल तर त्या अन्नाचं कशाप्रमाणे रूपांतर करणं की जेणेकरून प्रत्येक एका माणसाला व्यवस्थित पोट भरून जेवण भेटेल किंवा प्रत्येक एका माणसाला जेवण भेटेल ह्याच्या सगळ्यांची काळजी कोण करत आहे? आई करत आहे. तर बघा हे सगळे गुण आपल्या स्त्रियांमध्ये असतात. हे सगळे गुण स्त्रियांमध्ये असतात. तर हे सगळ्या गुणांचा त्याने वापर आपल्या शासन पद्धती चालवण्यासाठी करावं, जेणेकरून शासन पद्धती ही अजून चांगली होऊ शकेल, याचं त्यांनी कार्य करावं आणि म्हणून हे बघा, भले आधी ऑलरेडी आपल्याला 50% रिझर्व्हेशन आहे. 50% रिझर्व्ह म्हणजे 50% आपल्याला राखीव जागा आहे. तर तुम्ही पण पार्टिसिपेट करावं. बघा, कारण कसं आहे, आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या लोकल बॉडीमध्ये आपल्याला बायांचं म्हणजे स्त्रियांचं पार्टिसिपेशन म्हणजे काय? स्त्रियांचा हस्तक्षेप हा कमी दिसतो. हस्तक्षेप हा कमी दिसतो. भलेही पाणी कमी असेल किंवा काही कमी असेल, ते सगळेजण मॅनेज करतात. परंतु त्या रिलेटेड किंवा त्या पाणी कमी येत आहे, तर का नाही कमी येत आहे? त्या रिलेटेड जर कोणताही निर्णय वगैरे घ्यायचा असेल किंवा कोणते आंदोलन वगैरे किंवा अशा प्रकारचे कोणतेही कार्य करायचं असेल, तर वुमन हे कमी पार्टिसिपेशन करत असतात. ते त्यांच्यामध्ये जास्त आपण बोलूया की बेसिकली जर क्लिअर भाषेमध्ये बोललं तर जास्त इंटरेस्ट घेत नाही. ते आपलं घर सांभाळायला ते बघत असतात. परंतु त्यांच्या या गुणाने जर आपण ज्याप्रमाणे ते कमी पाण्यामध्ये पूर्ण घर सांभाळतात, कमी पैशामध्ये किंवा कमी अ, अन्नधान्यामध्ये ते घर सांभाळतात. तर हे सगळे त्यांचे गुण, हे सगळ्या गुणामध्ये आपण बेसिकली जे गव्हर्नमेंटमध्ये वापरले, तर गव्हर्नमेंटमध्ये वापरून आपण चांगला एक संस्था निर्माण करू शकतो. चांगला एक गव्हर्नमेंट किंवा चांगला एक शासन हे निर्माण नक्कीच करू शकतो. तर अशा प्रकारे याचमुळे आपल्याला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट घेणं गरजेचं आहे आणि प्लस आपल्याला 50% रिझर्व्हेशन सुद्धा आहे. म्हणजे 50% आपल्याला आरक्षण सुद्धा आहे. म्हणजे बघा, ह्याचाच अर्थ काय 50% म्हणजे जर समजा एका ठिकाणी जर 100 जागा असेल, तर 100 पैकी 50 जागेमध्ये आपण लेडीज लोकं किंवा फिमेल्स किंवा स्त्रिया हे असू शकतात आणि 50% जागा ही त्यांच्यासाठी रिझर्व्ह आहे. ते तिथे असतात आणि ते तिथे असतात ना नाही तर असल्या पाहिजे. 50% जागेमध्ये ते असले पाहिजे. तर बघा अशा प्रकारची गोष्ट आहे. तर आपल्याला वुमन्सला तर बघा वुमन्स हे करू शकतात. तर त्यांना पार्टिसिपेट घेणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. सो धिस इज द थिंग. आता पुढचा जो थिंग आहे, पुढचा जो सिनारिओस आहे तो आपण ओके. नेक्स्ट त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. सो या. तर कोणाला काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता. यू गाईज कॅन आस्क. तुम्हाला काही डाउट असेल तर तुम्ही विचारू